नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वीच्या गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकातील जे प्रकरण 2 आहे त्याचा उर्वरित आपण भाग पाहणार आहोत की ज्याचा पूर्वार्ध म्हणजे पहिला भाग आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की ज्या प्रकरणाचं नाव आहे कोन। तो जो भाग आहे तो भाग किंवा त्या भागामध्ये आपण कोन या प्रकरणाचा जे आपण 3 भागामध्ये अभ्यास करणार होतो त्या 3 भागापैकी पहिला भाग तो म्हणजे कोन की त्याच्याबद्दल मूलभूत माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। जर आपण हा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहून या कोन या पाठातला किंवा या प्रकरणातला पहिला भाग आहे कोन याच्याबद्दल सविस्तर माहिती घ्या। दुसरा भाग आहे तो म्हणजे कंपास पेटी। या कंपास पेटी या भागाबद्दल किंवा कंपास बॉक्स याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे। त्याचबरोबर याचाच तिसरा भाग आहे तो म्हणजे कोन दुभाजक। या कोन दुभाजकाच्या संबंधी सुद्धा आपण माहिती या लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये घेणार आहे। कोन या संकल्पनेला आपण इंग्लिशमध्ये अँगल असं म्हणतो, कंपास पेटी, कंपास बॉक्स आणि कोन दुभाजक म्हणजे अँगल बायसेक्टर। आता आपण हे 3 भाग जे आहेत तर ते 3 भाग आपल्याला हा पहिला भाग आपला संपलेला आहे, तर आपण आता दुसऱ्या भागाला सुरुवात करू की ज्या भागाचं नाव आहे कंपास पेटी। जर तुम्ही तुमच्याकडे असणारे कंपास पेटीच्या आतमध्ये असणारे साहित्य किंवा जे साधन आहे त्याचं जर नीट निरीक्षण केलं तर त्या साधनामध्ये असणारे 5 जी साधनं आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्या साधनांची मी नावं या ठिकाणी लिहितो। पहिलं साधन आहे ते म्हणजे कंपास, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कंपासच म्हणतो, हे पहिलं साधन। त्यानंतर दुसरं साधन आहे ते म्हणजे मोजपट्टी की ज्याला आपण फक्त पट्टी असं सुद्धा म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये पहिला शब्द आहे स्केल आणि दुसरा शब्द आहे रूलर, हे दोन्ही शब्द चालतात। त्याचबरोबर तिसरं जे साधन आहे ते म्हणजे कोनमापक। या साधनाविषयी किंवा या साधनाचा उपयोग ऑलरेडी आपण पहिल्या पार्ट किंवा पहिल्या भागामध्ये पाहिलेला आहे की ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रोट्रॅक्टर म्हणतो। नंतर चौथा भाग आहे तो म्हणजे गुण्या, त्याला इंग्लिशमध्ये आपण सेट स्क्वेअर्स असं म्हणतो। जर आपण बारकाईने परत एकदा निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपण अनेक वचन वापरलेलं आहे, याचा अर्थ गुण्या हे तुम्हाला 2 भेटतात त्याला आपण गुण्या म्हणतो। आणि 5वं आहे त्याला मराठीमध्ये आपण कर्कटक असं म्हणतो, तर इंग्लिशमध्ये आपण त्याला डिवायडर असं म्हणतो। आता ही जी 5 साधनं किंवा साहित्य आहेत यांचा फक्त आपल्याला उपयोग बघायचा आहे की आपण भूमिती या विषयामध्ये या साधनांचा उपयोग करून वेगवेगळ्या आकृत्या काढणं असेल, वेगवेगळ्या आकृत्यांचे आकार काढणं असेल, तर हे जे सगळं आपल्याला बघायचं आहे तर ह्या 5 साधनांचा आपण आता उपयोग बघूया। त्या 5 साधनांपैकी पहिलं साधन आहे कंपास की ज्याला इंग्लिशमध्ये सुद्धा आपण कंपास म्हणतो। जर तुम्ही कंपास बॉक्समधील साधनं व्यवस्थित पाहिली असतील तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला असं साधन भेटेल की ज्या साधनाच्या 2 बाजूपैकी एक बाजू टोकदार असते तर दुसऱ्या बाजूला पेन्सिल किंवा ज्या साधनाने आपण मार्किंग करू शकतो असं साधन लावण्यासाठी ज्या ठिकाणी अरेंजमेंट असते अशी दुसरी बाजू असते। तर एक बाजू ही टोकदार तर दुसरी बाजू ही एखादं शार्प इन्स्ट्रुमेंट की ज्याने आपण मार्क करू शकतो असं लावण्यासाठीची जी अरेंजमेंट असते अशी अरेंजमेंट असलेलं हे जे साहित्य आहे याला आपण म्हणतो कंपास। आता या कंपासचा उपयोग आपल्याला कशासाठी आहे की समजा आपल्याला एक दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे। उदाहरणार्थ आपण घेऊ की 5 सेंटीमीटर त्रिज्या असणार आपल्याला वर्तुळ काढायचं आहे। आता 5 सेंटीमीटर त्रिज्या असणारं वर्तुळ काढण्यासाठी वर्तुळाचा पहिल्यांदा आपण एक केंद्रबिंदू किंवा त्याला वर्तुळाचा केंद्रबिंदू त्याला आपण म्हणूया, वर्तुळाचा एक बिंदू घेतला मधला की ज्याच्यावरून आपण 5 सेंटीमीटर त्रिज्या असणार आपण वर्तुळ काढणार आहे। हा वर्तुळाचा केंद्रबिंदू समजा या ठिकाणी मी O म्हटलं। आता त्रिज्या आपल्याला 5 सेंटीमीटर पाहिजे, याचा अर्थ या कंपासमध्ये आपल्याला 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे। अशा वेळी आपल्याला फक्त याच साधनाचा उपयोग करून चालणार नाही, तर याचबरोबर आपलं दुसऱ्या क्रमांकाचं जे साधन आहे की ज्याला आपण मोजपट्टी किंवा फक्त पट्टी म्हणणार आहे आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला स्केल किंवा रूलर म्हणणार आहे, तर हे साधन आपण घेणार आहोत। आता जर त्या साधनाचा आपण परत एकदा निरीक्षण करू किंवा अभ्यास करू, त्या साधनाचा जर आपण अभ्यास केला तर सुरुवातीला बरोबर जी पहिली रेषा असते त्या ठिकाणी 0 लिहिलेला असतो, नंतर 4 रेषा लहान असतात 1 2 3 4 आणि 5वी रेषा थोडीशी मोठी असते, नंतर 6वी 7वी 8वी 9वी रेषा सुद्धा लहान
आणि 10वी रेषा मात्र ही या 5व्या रेषेपेक्षा जास्त थोडी मोठी असते। याचा अर्थ जर हा 0 पासून सुरुवात केलं तर ही जी 10वी रेषा आहे मोठी त्या ठिकाणी बरोबर 1 लिहिलेलं असतं। याचा अर्थ काय होणार की जर ह्या दोन लहान रेषांच्या मधलं जे अंतर असतं ते जर आपण पाहिलं तर ते असतं 1 मिलीमीटर आणि असे बरोबर 1 2 3 असे 10 गॅप झाले तर बरोबर हा जो 10वी जी रेषा आहे जिथं एक आकडा असा लिहिलेला आहे की त्या आकड्यापर्यंतचं अंतर 0 पासून 1 पर्यंत हे जे अंतर आहे ते 1 सेंटीमीटर असतं। बरोबर। मग आपल्याला या दोन अंतरांवरून आपल्याला एक रूपांतर भेटतं। ते रूपांतर कोणतं भेटणार आपल्याला 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर हे एक रूपांतर आपल्याला भेटलं की जे रूपांतर आपल्याला गणितामध्ये वेगवेगळी मापं किंवा एकक रूपांतरित करण्यासाठी महत्त्वाचं आहे। आता आपल्या याच्याकडे वर्तुळाकडे 5 सेंटीमीटर त्रिज्या आपल्याला या कंपासमध्ये घ्यायची। त्यावेळेस आपण याचं जी टोकदार जी बाजू आहे ती बरोबर 0 वरती मांडणार। नंतर जसं इथं 1 लिहिलेलं आहे असंच पुढे कुठेतरी 2 3 4 आणि 5 म्हणजे 5 सेंटीमीटर पर्यंत आपण गेलो त्यावेळेस बरोबर हे पेन्सिलचं जे टोक आहे बरोबर त्या 5 सेंटीमीटरच्या समोरची जी रेषा असणारी मोठी तर त्या रेषेवरती बरोबर आपण ठेवणार आणि बरोबर या कंपासमध्ये अंतर असणार 5 सेंटीमीटर। त्यावेळेस 5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढत असताना याचं जे टोकदार जी बाजू आहे ती बरोबर आपण या ठिकाणी ठेवणार आणि टोकदार बाजू या ठिकाणी ठेवल्यानंतर बरोबर या पेन्सिलमध्ये 5 सेंटीमीटर अंतर आपण घेतलेलं आणि बरोबर असं 5 सेंटीमीटर त्रिज्या असणार आपण हे वर्तुळ काढू शकतो किंवा वर्तुळ आपल्याला काढता येईल। हा झाला कंपासचा उपयोग। आता कंपासचा अजून एक उपयोग कोणता आहे समजा मी या ठिकाणी ए बिंदू घेतलेला आहे आणि या ए बिंदूपासून 7 सेंटीमीटर अंतरावर एखादा बिंदू मला मार्क करायचा आहे किंवा 7 सेंटीमीटर अंतरावर दुसरा बिंदू घ्यायचा आहे। त्यावेळेस जसं या ठिकाणी मग अशी 5 सेंटीमीटर अंतर आपण घेतलं कंपासमध्ये तसं सेम आपण 7 सेंटीमीटर अंतर घेऊन जर असा मार्क केला किंवा असा जर चाप टाकला तर या मार्किंगवरचा प्रत्येक बिंदू हा या ए बिंदूपासून किती अंतरावर पाहिजे तर तो 7 सेंटीमीटर अंतरावर पाहिजे। याचा अर्थ आपल्याला हे दोन उपयोग समजले असतील, दोन साधनांचे उपयोग समजले असतील। पहिला आहे कंपास, दुसरा आहे मोजपट्टी। हे झाले दोन साधनांचे उपयोग। आता जे तिसरं साधन आहे आपण कोनमापक त्याचा उपयोग पाहूया। तिसऱ्या क्रमांकाचं साधन आहे कोनमापक, याला इंग्लिशमध्ये आपण प्रोट्रॅक्टर म्हणतो। याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण या कोनमापकाचा किंवा प्रोट्रॅक्टरचा उपयोग आपल्याला कसा करायचा हे आपण पाहिलेलं आहे, पण आपण 2 मिनिटांमध्ये त्याची फक्त एक थोडक्यात रिव्हिजन करू। जर आपल्याला एखादा कोन काढायचा असेल की एखाद्या कोनाचं माप दिलेलं असेल आणि आपल्याला जर कोन काढायचा असेल तर त्या दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी आपण कोनमापक या साधनाचा उपयोग करतो। तो कसा करतो तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा एक किरण काढतो। जर समजा या किरणाला मी नाव दिलं किरण BC आणि जर मला 70 अंश मापाचा कोन काढायचा असेल तर कोनमापकाचं जे मधला जो त्याचा बिंदू असतो तो बरोबर मी अशा प्रकारे हा कोनमापकाचा बिंदू ठेवणार आणि हा कोनमापकाचा बिंदू ठेवल्यानंतर इकडच्या बाजूला किरण वाढतोय त्यामुळे या बाजूचा मी 0 घेणार आणि बरोबर 70 अंश ज्या ठिकाणी मार्किंग केलेलं असेल त्या ठिकाणचा बरोबर मार्क केलेला बिंदू जर मी या B बिंदूशी जोडला आणि हे कोनमापक जर आपण काढून घेतलं तर बरोबर होणारा जो कोन आहे तो कोन ABC समजा आपल्याला नाव दिलं आपण त्याला, तर या कोनाचं माप असेल 70 अंश। हा झाला पहिला उपयोग, दिलेल्या मापाचा कोन काढणे। समजा दुसरा उपयोग याचा असा आहे की समजा एखादा कोन आपल्याला दिलेला आहे आणि या कोनाचं नाव आहे PQR। त्यावेळेस जर आपल्याला हा कोन मोजायचा असेल तर सेम जसं या ठिकाणी आपण कोनमापक ठेवलं तसंच या पद्धतीने या कोनाच्या शिरोबिंदूवरती आपण कोनमापक ठेवणार। जर ते कोनमापक या पद्धतीने ठेवलं गेलं असेल तर आपण हे सुद्धा पाहिलं होतं की या शिरोबिंदूपासून कोनाच्या त्याच्या डावीकडे किरण वाढतोय की उजवीकडे हे आपण पाहणार। जर या शिरोबिंदूच्या डावीकडे किरण वाढत असेल तर याचा अर्थ डावीकडे असणारा 0 तो आपण मोजण्यासाठी घेणार आणि तो जर 0 मोजता मोजता आपण जर या रेषेवरती आलो आणि समजा या ठिकाणी तो कोन 55 अंशाचा आहे असं जर आपल्याला दिसलं किंवा 55 अंशाच्या रेषेवरती जर ती रेषा बरोबर किरण जात असेल याचा अर्थ हा दिलेला कोन हा 55 अंश मापाचा आहे आणि तो कोन लिहिण्यासाठी आपण एक असा कर्व काढणार आणि तिथे अंशात्मक माप त्या कोनाचा आपण लिहिणार। तर हा झाला कोनमापकाचा म्हणजेच प्रोट्रॅक्टरचे दोन उपयोग। हे आपण उपयोग ऑलरेडी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते। आता आपण जो पुढचे जे दोन घटक आहेत गुणिया आणि कर्कटक यांचा आपण उपयोग बघूया। चौथं आणि पाचवं साधन आहे, याला मराठीमध्ये आपण चौथ्या साधनाला गुणिया असं म्हणतो।
इंग्लिशमध्ये आपण त्याला सेट स्क्वेअर्स असं म्हणतो. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे हे अनेक वचन आहे, याचा अर्थ ही जी साधन आहे, गुणे हे जे साधन आहे, नक्कीच एकापेक्षा जास्त साधनं तुम्हाला कंपास पेटीमध्ये किंवा कंपास बॉक्समध्ये असतील. समजा या ठिकाणी तुम्हाला आढळणारे गुणे आपण जर अशा पद्धतीचे काढले, 2 तुम्हाला गुणे तुमच्या कंपास पेटीमध्ये आढळतील, तर याचा जर तुम्ही अभ्यास केला बारकाईने तर बरोबर या बाजूवरती तुम्हाला सेंटीमीटर आणि मिलीमीटरचं मार्किंग दिसेल, त्याचबरोबर या बाजूवर तुम्हाला सेंटीमीटर मिलीमीटरचं मार्किंग दिसेल, त्याचबरोबर सेम या बाजूवरती देखील ते मार्किंग दिसेल आणि या बाजूवर देखील तुम्हाला सेंटीमीटर आणि मिलीमीटरचं मार्किंग दिसेल. जसे की आपण कोन मापकाचा उपयोग पाहिला की दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी कोन मापकाचा उपयोग होतो, तर सेट स्क्वेअर सुद्धा आपल्याला कोन काढण्यासाठी उपयोगाचे आहेत. परंतु 30 अंश मापाचा कोन असेल, 45 अंश मापाचा कोन असेल, 60 अंश मापाचा कोन असेल, 90 अंश मापाचा कोन असेल, तर हे कोन काढण्यासाठी आपल्याला सेट स्क्वेअर्स म्हणजे गुण्या याचा उपयोग होतो. त्याचबरोबर या गुण्याचा अजून एक उपयोग म्हणजे समजा मी या ठिकाणी रेषा यल काढलेली आहे आणि रेषा यल ही काढलेली असताना या रेषेला लंब दुसरी एक रेषा मला एम रेषा काढायची असेल, तर त्यावेळेस मी हा गुण्या समजा या ठिकाणी जर असा ठेवला, बरोबर या गुण्याच्या बाजूला चिटकून जर अशी एक रेषा मी ओढली, नंतर हा गुण्या जर काढून घेतला, तर बरोबर ही जी नवीन काढलेली जी यम रेषा असेल, ती यम रेषा आणि यल रेषा यांच्यामध्ये बरोबर 90 अंशाचा कोन होईल. याचा अर्थ या 2 रेषा परस्परांशी लंब आहेत. तर समजा ह्या 2 रेषा परस्परांशी लंब आहेत हे मला चिन्हात लिहायचं असेल, तर रेषा यल लंब रेषा यम, हे जे आपण उलटा टी जो काढतोय तो उलटा टी फक्त काढायचा आपल्याला कशासाठी, की या 2 रेषा परस्परांना लंब आहेत. याचा अर्थ या 2 रेषांचा जो कोन आहे परस्परांमधला तो 90 अंशाचा कोन असेल. तर असं झालं हे गुण्या किंवा सेट स्क्वेअर्स याचा उपयोग. आणि शेवटचं जे साधन आहे कर्कटक, की ज्या साधनाला आपण मराठीमध्ये कर्कटक तर इंग्लिशमध्ये आपण त्याला डिवायडर म्हणतो. आता डिवायडर किंवा कर्कटक याचा उपयोग काय, जसं आपण कंपास पाहिलं की कंपासचे ज्या जर 2 बाजू पाहिल्या तर एक बाजू ही टोकदार, दुसऱ्या बाजूला कोणतं तरी एखादं साधन किंवा पेन्सिल पेन असं आपल्याला अडकवता येईल अशी मार्किंग अशी अरेंजमेंट असते. परंतु कर्कटकमध्ये काय असतं, जर आपण त्याचा आकार पाहिला तर आकार सेम आहे, इकडे एक असा असणार, असा एक आकार असणार किंवा अशी बाजू असणार, तर याची एक बाजू टोकदार होती कंपासमध्ये, याची पण ही बाजू टोकदारच आहे आणि दुसरी बाजू सुद्धा आपली टोकदारच असणार आहे. याचा उपयोग कशासाठी करायचा आपल्याला, समजा हा एक रेषाखंड दिलेला आहे, रेषाखंड ए बी, की ज्या रेषाखंडाचे बिंदू ए आणि बिंदू बी हे त्याचे अंत्यबिंदू आहेत किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण एंड पॉइंट्स म्हणतो, त्याचे एंड पॉइंट्स आहेत. जर आपल्याला या रेषाखंडाची लांबी मोजायची असेल तर डायरेक्ट आपण पट्टी ठेवली तरी लांबी मोजू शकतो, परंतु या कर्कटकचा वापर करून सुद्धा आपण लांबी मोजू शकतो. त्यावेळेस त्या कर्कटकची एक टोकदार बाजू या बिंदूवरती ठेवणार आणि दुसरी टोकदार बाजू आपण बी बिंदूवरती ठेवणार. जर बरोबर या 2 बिंदूवरती 2 टोकं ठेवली तर त्या कर्कटकमध्ये जे अंतर येणार आहे ते आपण बरोबर मोजपट्टीवरती ठेवणार आणि मोजपट्टीवरती त्या 2 बिंदूंमधलं अंतर किती हे आपल्याला समजल्यानंतर आपण सांगू शकतो की या 2 बिंदूंमध्ये सुद्धा तेवढंच अंतर आहे. असा हा झाला कर्कटकचा उपयोग. अशा प्रकारे आपण कंपास पेटीमध्ये किंवा कंपास बॉक्समध्ये असणारी एकूण 5 साधनं, की जे कोणती होते, पहिलं साधन होतं ते म्हणजे कंपास, दुसरं मोजपट्टी, तिसरं कोनमापक, चौथं गुण्या आणि 5वं कर्कटक, या 5 साधनांचा उपयोग पाहिला. आता आपण तिसरा जो भाग आहे कोन दुभाजक हा भाग आपण पाहूया. याच प्रकरणातला तिसरा भाग आहे तो म्हणजे कोन दुभाजक. सर्वात प्रथम आपण कोन दुभाजक ही संकल्पना नक्की काय आहे हे आपण समजून घेऊ, ज्याला आपण या कोन दुभाजकाला आपण इंग्लिशमध्ये अँगल बायसेक्टर असं म्हणतो. अँगल बायसेक्टर. जर आपण नावामध्येच पाहिलं तर आपल्याला 2 शब्द दिसतील बघा, कोन दुभाजक किंवा अँगल बायसेक्टर. याचा अर्थ आपल्याला जो दिलेला कोन आहे तो जर आपण बरोबर 2 भागामध्ये रूपांतरित करू शकलो तर जी रेषा किंवा जो किरण असेल की जो त्या कोनाचे 2 समान भाग करेल त्याला आपण कोन दुभाजक म्हणणार. आता त्यासाठी आपण एक कृती करूया. समजा हा एक कोन आहे की ज्या कोनाचं नाव आहे कोन PQR. आता आपल्याला काय करायचंय की हा कोन एका समजा आपण कागदावरती काढलेला आहे, कागदावरती किंवा एका पेपरवरती तो कोन काढल्यानंतर आपल्याला एक कृती अशी करायची
की ह्या कोणाची जी खालची बाजू आहे, भुजा आहे किंवा हा किरण आहे, तर तो बरोबर या क्यू या शिरोबिंदूपाशी दुमडून आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे की तो क्यू पी या किरणावरती येईल. म्हणजे कसं होईल, तर हा क्यू शिरोबिंदू या ठिकाणी आहेच, हा जो पी क्यू किंवा क्यू पी हा जो किरण होता, बरोबर या किरणाच्या वरतीच बरोबर हा किरण क्यू आर आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी असं कुठल्या या ठिकाणी असा आर आला पाहिजे. याचा अर्थ काय झाला की एकाच ठिकाणी दोन किरण आले. ज्यावेळेस आपण अशी एखाद्या कागदाला घडी घातली, कागद फोल्ड केला, त्यानंतर कागद तो आपण अनफोल्ड करणार, म्हणजे त्या घडी त्याची उलगडणार. जर ती घडी उलगडली तर बरोबर या क्यू पासून जाणारी अशी बघा तुम्हाला कागदाला घडी पडलेली दिसेल. ज्यावेळेस कागदाला अशी घडी पडलेली असेल, जर आपण त्या कागदाच्या घडीवरून एक अशी रेषा काढली किंवा एक किरण काढला आणि समजा या ठिकाणी मी जर एस नाव दिलं असेल, तर किरण क्यू एस हा कोन पी क्यू आर या कोणाचा कोन दुभाजक झाला. याचा अर्थ काय केलं, जर समजा कोन पी क्यू आर या पूर्ण कोणाचं माप म्हणजे माप कोन पी क्यू आर हा जर पूर्ण 80 अंश सॉरी हा साधारणतः आपण 60 अंश पकडू, हा जर 60 अंश असेल, तर माप कोन पी क्यू एस माप कोन पी क्यू एस हा किती अंश असायला पाहिजे, 30 अंश. आणि माप कोन एस क्यू आर हा सुद्धा किती अंशाचा पाहिजे, 30 अंश. याचा अर्थ हा वरचा कोन 30 अंश झाला आणि खालचा कोन सुद्धा 30 अंश झाला. याचा अर्थ या किरण क्यू एस ने बरोबर कोन पी क्यू आर हा कोन बरोबर दोन भागामध्ये दुभागला किंवा दोन भागामध्ये रूपांतरित केला. म्हणून या किरण क्यू एस ला आपण कोन पी क्यू आर चा कोन दुभाजक म्हणणार. मग कोन दुभाजकाची व्याख्या काय सांगता येईल, कोनाच्या शिरोबिंदूतून जाणारा किरण की जो किरण दिलेल्या कोनाचे दोन समान भागामध्ये रूपांतर करतो, त्याला आपण त्या कोनाचा कोन दुभाजक असे म्हणतो. ही झाली कोन दुभाजकाची व्याख्या. आता एक कोन दुभाजकाचा एक गुणधर्म आहे, तो एक आपण गुणधर्म पाहूया. आपण आता कोन दुभाजकाचा एक गुणधर्म पाहू. दिलेला कोन आहे की ज्याचं नाव आहे कोन के एल एम. समजा हा त्याचा एल हा शिरोबिंदू आहे, परंतु कोणाचं नाव देताना की के बिंदू समजा आपण या ठिकाणी असा मार्क केला, तर एल बिंदू पासून म्हणजे कोणाच्या शिरोबिंदू पासून के बिंदूचं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर या एन बिंदूचं घ्यायचं. के एल एन समजा हा कोन आहे, तर के बिंदू एल बिंदू पासून जेवढ्या अंतरावर आहे, एन बिंदू एल बिंदू पासून तेवढ्याच अंतरावर आहे. जर आपण या कोनाचा कोन दुभाजक काढला आणि समजा या कोन दुभाजकावरती समजा आपण या ठिकाणी एम बिंदू घेतला, त्यावेळी जर के बिंदूचं अंतर हे एम पासून मोजलं किंवा के एम एवढं अंतर मोजलं, तर ते अंतर जेवढं भरेल तेवढंच अंतर एम एन एवढं भरणार आहे. याचा अर्थ कोन दुभाजकावर कोणताही बिंदू घ्या, समजा कोनाच्या बाजूवरती किंवा भुजेवरती असणारे बिंदू हे कोनाच्या शिरोबिंदूपासून जर समान अंतरावर असतील, तर कोन दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या दोन बिंदूंपासून समान अंतरावर असतो. हे झालं उदाहरण एमचं. समजा मी या ठिकाणी एस बिंदू घेतला, तर एस पासून एन पर्यंतचं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर हे एस पासून के पर्यंतचं असतं. याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल, कोन दुभाजकावरचा कोणताही बिंदू हा त्या कोनाच्या बाजूंवरती किंवा भुजांवरती शिरोबिंदू पासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूपासून एकाच किंवा इक्वल अंतरावर किंवा इक्वल डिस्टन्सवर असतो असं आपण म्हणू शकतो. हा झाला कोन दुभाजकाचा गुणधर्म. पुढचा घटक आहे कंपास व पट्टीच्या सहाय्याने कोन दुभाजक काढणे. समजा आपल्याला एक कोन दिलेला आहे की ज्या कोनाचं माप 80 अंश आहे. समजा या कोनाचं नाव आहे कोन पी क्यू आर आणि या कोनाचं माप आहे 80 अंश. आता आपल्याला या कोनाचाच आपल्याला कोन दुभाजक काढायचा आहे, परंतु आपल्याला वापर करायचा आहे कंपास आणि पट्टीचा. कंपास हे साधन काय असते आपण पाहिलेलं आहे. कंपासचं जे टोकदार बाजू असणार म्हणजे टोकदार जी बाजू आहे ते टोक आपण क्यू या बिंदूवरती ठेवू. सुरुवातीला आपण अशा प्रकारचं एक साधारणतः अंदाजे अंतर घेऊन या प्रकारे आपण एक चाप टाकू किंवा मार्क करू. त्यानंतर तेवढंच अंतर ठेवा किंवा अंतर बदललं तरी चालेल. दुसऱ्या वेळेस आपण ते टोक या बिंदूवरती ठेवू की जो आपण मारलेला चाप आणि किरण क्यू आर यांचा इंटरसेक्शन किंवा छेदन बिंदू असेल.
त्यावेळेस ठराविक अंतर घेऊन आपण असा एक चाप मारू, पण आता मात्र आपण त्याच्यामधलं अंतर न बदलता तेच टोक हे या बिंदूवरती ठेवू की जो बिंदू हा किरण QP आणि हा मारलेला चाप यांचा छेदनबिंदू असेल, आणि तेच अंतर घेऊन या ठिकाणी असं आपण मार्किंग करू आणि दोन्ही चाप किंवा दोन्ही मार्किंग एकमेकांना इंटरसेक्ट झाली पाहिजेत, छेदले पाहिजेत. त्यांचा जो छेदनबिंदू आहे तो छेदनबिंदू आणि Q जर हे आपण एकमेकांना असे जोडले आणि यातून जर आपण एक किरण काढला आणि समजा या ठिकाणी आपण D नाव दिलं, तर किरण QD हा कोन PQR चा हा झाला कोन दुभाजक. आपण हा कोन दुभाजक कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने काढला. याचा अर्थ काय झाला बघा, कोन PQR हा 80 अंशाचा होता, त्यावेळेस कोन PQD हा 40 अंश झालेला असेल आणि कोन DQR हा सुद्धा 40 चा असेल. म्हणजे हा कोन असेल 40 अंश आणि हा सुद्धा कोन असेल 40 अंश. हा झाला आपला कोन. ही झाली आपली प्रक्रिया. कोणती प्रोसिजर? कशाची? कोन दुभाजक काढण्याची. कशाचा वापर करून? कंपास आणि पट्टीचा वापर करून. पुढचा एक घटक आहे कंपास व पट्टीच्या सहाय्याने दिलेल्या कोनाच्या मापा एवढा कोन काढणे. समजा आपल्याला या ठिकाणी एक कोन दिलेला आहे की ज्या कोनाचं नाव DEF असं कोनाचं नाव आहे. जर या कोनाचं माप समजा 40 अंश असेल आणि आपल्याला या 40 अंश मापा एवढा दुसरा कोन काढायचा आहे की जो DEF या कोनाच्या मापा एवढा कोन असेल, त्यावेळेस आपण या ठिकाणी एक प्रोसिजर करणार आहे. ती प्रोसिजर काय असेल? या ठिकाणी असाच समान एक आपण किरण काढू की ज्याला आपण समजा QR असं नाव देऊ. जर आपण QR या नावाचा असं जर एक किरण काढला तर त्यावेळी या ठिकाणी आपण कंपासचा वापर करणार आहे. समजा आपण कंपासमध्ये एक ठराविक अंतर घेतलं आणि या ठिकाणी असं एक मार्किंग केलं, हे अंतर अंदाजे घेतलं, असं एक मार्किंग केलं. आता ते अंतर न बदलता सेम तेच अंतर घेऊन Q या ठिकाणी आपण कंपासचं टोकदार बाजू जी आहे ती ठेवली आणि या ठिकाणी सेम असं मार्क केला. हे मार्किंग केल्यानंतर हा जो समजा किरण EF आणि जो मार्क केलेला मार्किंग यांचा जो छेदनबिंदू आहे तो बिंदू आणि किरण ED आणि हे जे केलेलं मार्किंग यांचा छेदनबिंदू यांच्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आपण कंपासमध्ये घेतलं आणि बरोबर या ठिकाणी आपण अशी मार्क जर केली तर बरोबर या ठिकाणी ते मार्किंग होईल. याचा अर्थ ह्या दोन मार्किंगचा ज्यावेळेस आपल्याला छेदनबिंदू भेटेल तो छेदनबिंदू आणि हा Q जर आपण असा जोडला आणि हा एक नवीन किरण काढला की ज्या ठिकाणी आपण समजा P नाव दिलं, किरण QP हा नवीन झाला किरण, मग त्यावेळेस PQR हा जो कोन तयार झालेला आहे तो कोन आणि DEF हा कोन या दोघांचंही माप समान होतं, त्यावेळेस या कोनाचं माप देखील 40 अंश आलं असेल. याचा अर्थ आपण कंपास आणि पट्टी या दोन साधनांचा वापर करून कोनमापक या साधनाचा वापर न करता 40 अंश मापाचा दुसरा कोन बरोबर दिलेल्या मापाच्या कोना एवढा दुसरा कोन आपल्याला काढता आला. कोनमापकाचा वापर न करता, पण कशाचा वापर केला आपण? कंपास आणि पट्टीचा वापर करून आपल्याला हा सेम कोन काढता आलेला आहे. आता यानंतर आपण प्रकरण 2 ची ही थिअरी तर संपते. प्रकरण 2 मध्येच सराव संच 2 आणि सराव संच 3 असे दोन सराव संच दिलेले आहेत, तर त्याची आपण आता उदाहरणं पाहूया. सराव संच 2 मधील पहिलं उदाहरण आहे जोड्या लावा. आपल्याला अ गटामध्ये कोनाची माप दिलेली आहेत, तर ब गटामध्ये कोनाचे प्रकार दिलेले आहेत. कोनांच्या मापावरून त्याचा प्रकार कोणता असेल याची आपल्याला योग्य जोडी लावायची. आपण पाहिलेल्या माहितीनुसार आपण जे 7 कोनांचे प्रकार पाहिले त्याच्यामध्ये सरळ कोन या नावाचा एक कोन होता किंवा प्रकार होता की ज्याचं माप बरोबर 180 अंश असतं. म्हणजे 180 अंश असणार माप असणारा कोन याच्यापैकी सरळ कोन कितव्या क्रमांकाला? B क्रमांकाला, म्हणजे याला बरोबर B जोडी लागेल. 240 अंश मापाचा कोन आहे, हा कोन 180 अंश मापापेक्षा जास्त आहे, 360 अंश मापापेक्षा कमी आहे. याचा अर्थ हा कोनाचा प्रकार हा प्रविशाल कोन या प्रकारामध्ये मोडतो. प्रविशाल कोन या क्रमामध्ये C या ठिकाणी आहे, त्यामुळं दुसऱ्याला 240 ला प्रविशाल कोन ही जोडी लागेल. त्यानंतर 360 अंशाचा कोन आहे, याचा अर्थ दोन जर आपण कोनाच्या बाजू पकडल्या किंवा दोन किरण पकडले तर एक किरण जर आपण या ठिकाणी ठेवला तर दुसरा किरण बरोबर पूर्णतः फिरून त्या ठिकाणी येणार आहे. याचा अर्थ किरण दोन्ही एकाच ठिकाणी असतील, परंतु तो दुसरा किरण हा पूर्णपणे राऊंड घेऊन आलेला आहे, त्यामुळं या कोनाला आपण पूर्ण कोन म्हणणार आणि पूर्ण कोन हा D क्रमांकाला आहे.
त्याचबरोबर 0 अंशाचा कोन आहे याचं माप म्हणजे नावामध्येच आपल्याला याचं माप सापडतं 0 कोन, म्हणजे हा झाला 0 अंशाचा 0 कोन ए, हा त्याची जोडी असेल. हे झालं आपलं पहिलं उदाहरण. सराव संच 2 मधील दुसरं उदाहरण आहे. खाली दिलेल्या मापावरून कोनाचा प्रकार लिहा. कोणाचं अंशात्मक माप आपल्याला दिलेलं आहे. पहिला कोन आहे 75 अंश. हा कोन 0 अंशापेक्षा जास्त आहे, 90 अंशापेक्षा कमी आहे, म्हणजे हा 0 कोनापेक्षा जास्त आहे, काट कोनापेक्षा कमी आहे, म्हणजेच या कोनाचा प्रकार आहे लघुकोन. त्यानंतर 0 अंशाचा कोन याच्या मापामध्ये त्याचं नाव दडलेलं असतं, तो कोन आहे 0 कोन. त्यानंतर तिसरा जो कोन आहे 215 अंश, हा कोन सरळ कोनापेक्षा जास्त आहे, पूर्ण कोनापेक्षा कमी आहे, याचा अर्थ हा कोन 180 अंशापेक्षा जास्त आहे, 360 अंशापेक्षा कमी आहे, म्हणजे हा कोन मोडणार प्रविशाल कोन प्रकारामध्ये. हा तिसरा प्रकार झाला प्रविशाल कोन. चौथा आहे 360 अंश. आताच आपण पाहिलं होतं, याला आपण म्हणणार पूर्ण कोन. नंतर पाचवा कोनाचा प्रकार आहे किंवा कोनाचं माप आहे 180 अंश माप आहे कोनाचं. तर 180 अंश म्हणजे तो सरळ असतो, याचा अर्थ हा कोनाचा प्रकार झाला सरळ कोन. नंतर त्याच्या पुढचा कोन आहे 120 अंशाचा. 120 अंशाचा कोन जसं की या ठिकाणी आपण पाहिलं, जसं 215 आपण पाहिलं की 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी, तसा हा 120 हा 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी आहे, म्हणजे हा काट कोनापेक्षा मोठा आहे, सरळ कोनापेक्षा लहान आहे. हा कोनाचा प्रकार मोडतो विशाल कोन. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे 148 अंश मापाचा कोन आहे, त्याचा प्रकार ओळखण्यासाठी सेम कंडिशन आहे दोघांची. दोन्हीही कोन 90 अंशापेक्षा जास्त आहेत, 180 अंशापेक्षा कमी आहेत, म्हणजे दोन्ही कोनांचा प्रकार एकच असणार आणि तो म्हणजे विशाल कोन. आणि शेवटचा जो प्रकार आहे एक्झॅक्ट 90 डिग्री म्हणजे बरोबर 90 अंश मापाचा कोन आहे, याचा अर्थ हा कोन झाला काटकोन. जर आपण याला इंग्लिश नाव जर पूर्णपणे पाहिलेले आहेत, लघुकोन म्हणजे ॲक्यूट अँगल, शून्य कोन म्हणजे झिरो अँगल, प्रविशाल कोन म्हणजे रिफ्लेक्स अँगल, पूर्ण कोन म्हणजे कंप्लीट अँगल किंवा फुल अँगल, सरळ कोन म्हणजे स्ट्रेट अँगल, विशाल कोन म्हणजे ऑप्ट्यूस अँगल, परत विशाल कोन म्हणजे ऑप्ट्यूस अँगल आणि काटकोन म्हणजे राईट अँगल. अशी झाली आपली ही 8 अंशात्मक माप दिलेले असताना कोनांचे प्रकार. पुढचं उदाहरण आहे आपल्याला आकृतीचं निरीक्षण करायचंय आणि आकृतीच्या निरीक्षणावरून आपल्याला कोनाचा प्रकार लिहायचा आहे. पाठीमागच्या उदाहरणामध्ये आपण कोनाच्या अंशात्मक मापावरून प्रकार लिहिला, आता आकृतीच्या आकारावरून आपल्याला प्रकार लिहायचा आहे. याच्यामध्ये जर पहिल्या आकृतीचं निरीक्षण केलं तर ही आकृती ही 0 अंशापेक्षा जास्त दिसते, परंतु 90 अंशापेक्षा कमी माप आहे असं या आकृतीच्या निरीक्षणावरून दिसतं. याचा अर्थ हा आकृतीतील जो कोन आहे त्या कोनाचा प्रकार असला पाहिजे लघुकोन म्हणजेच ॲक्यूट अँगल. याच्यामध्ये आपण हे पाहिलं होतं की जर या ठिकाणी असा स्क्वेअर असेल तर साहजिकच हा कोन असतो काटकोन, म्हणजे या कोनाचं माप असतं 90 अंश. आता याच्यामध्ये आपल्याला हा बाहेरचा ज्या ठिकाणी असा कर्व केलेला आहे तो कोन विचारलेला आहे की किती अंश म्हणजे कोणत्या प्रकारचा असेल. उदाहरण आपण समजा जर आपल्याला हा लक्षात येत नसेल तर आपण एक उदाहरण घेऊ की समजा हा कोन आहे 120 अंश मापाचा वरचा कोन. त्यावेळेस जर पूर्ण कोन असेल तर तो 360 अंशाचा असतो, त्यापैकी 120 वजा करा म्हणजे उरलेला हा कोन असेल 240 अंश मापाचा. मग 240 अंश मापाचा हा जो कोन आहे तो 180 अंशापेक्षा जास्त आहे, 360 पेक्षा कमी आहे, म्हणजे हा कोन असला पाहिजे प्रविशाल कोन. म्हणजेच हा जो तिसरा जो हा प्रकार आहे सी तो असला पाहिजे प्रविशाल कोन, त्याला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणणार इंग्लिशमध्ये. नंतर या ठिकाणी जर आपण चौथ्या कोनाचं निरीक्षण केलं किंवा आकृतीचं तर बरोबर ही आकृती सरळ आहे, म्हणजे साहजिकच हा कोन वरच्या बाजूने मोजा किंवा खालच्या बाजूने मोजा, कोणत्याही बाजूने मोजला तरी तो 180 अंशच भरणार, त्यावेळेस या कोनाला आपण सरळ कोन म्हणणार, म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण याला म्हणणार स्ट्रेट अँगल. पाचवा कोन आहे फक्त एक किरण काढलेला आहे, याचा अर्थ याच्यामध्ये एक अंशात्मक माप आपल्याला कोणतेही दाखवलेलं नाही, म्हणजेच हा कोन असतो शून्य कोन की ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो झिरो अँगल. आणि शेवटचा आहे जो 6वा कोन दिलेला आहे तो म्हणजे हा जो दुसरा किरण आहे तो पूर्णपणे फिरून आलेला आहे, म्हणजे याने बरोबर 360 अंश पूर्ण केलेला आहे, त्यामुळे याला आपण म्हणणार पूर्ण कोन आणि इंग्लिशमध्ये याला म्हणणार आपण फुल अँगल किंवा कंप्लीट अँगल. आता आपण सराव संच 2 मधील 3 उदाहरणं पाहिली, आता आपण चौथं उदाहरण पाहूया. चौथा प्रश्न आहे कोन मापकाच्या सहाय्याने लघुकोन, काटकोन व विशाल कोन काढा. आता लघुकोन म्हणजे हा किती मापाचा आपल्याला काढायचा
काढताना कोण कितीही मापाचा असू द्या, फक्त तो 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी पाहिजे. म्हणजे लघुकोन काढत असताना समजा मी जर असा कोन काढला आणि हा जर कोन समजा 85 अंश मापाचा असेल तर तो लघुकोन असेल का? तर हो, लघुकोन असेल. याला मी समजा नाव दिलं कोन PQR. फक्त एकच लक्षात ठेवायचं की हे जे माप आहे ते 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी पाहिजे. काटकोन म्हटल्यानंतर मात्र एकच फक्त मापाचा कोन असणार किंवा त्याच फक्त मापाचा कोन म्हणजे काटकोन आणि तो असणार 90 अंश मापाचा. या ठिकाणी फक्त स्क्वेअर करायची गरज आहे, या ठिकाणी अंशात्मक माप लिहिण्याची वेगळी गरज नाही. आणि समजा याला मी नाव दिलं कोन ABC. हा झाला दुसरा कोन. आणि जो विशाल कोन आहे, जसं लघुकोनाला आपण पाहिलं की तो 0 अंशापेक्षा जास्त असला पाहिजे, 90 अंशापेक्षा कमी पाहिजे, तर या विशाल कोनामध्ये मात्र तो कोन हा किती अंशापेक्षा जास्त पाहिजे? 90 अंशापेक्षा जास्त पाहिजे. आणि किती अंशापेक्षा कमी पाहिजे? तर तो 180 अंशापेक्षा कमी पाहिजे. समजा या ठिकाणी मी KLM असा जर कोन काढला आणि समजा मी याला 115 अंशाचं माप आपण काढलेलं आहे किंवा 15 अंश मापाचा हा कोन काढला, तर हा तिसरा जो कोन आहे तो विशाल कोन होणार. हा झाला काटकोन, हा झाला लघुकोन. याच्यामध्ये काटकोन मात्र आपल्याला बदल देणार नाही, तो बरोबर 90 अंश मापाचाच कोन लागेल. याच्यामध्ये आपलं अंशात्मक माप बदलू शकतं त्या कंडिशननुसार. 180 अंशापेक्षा कमी असला पाहिजे, 90 अंशापेक्षा जास्त. आणि याच्यामध्ये मात्र 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असलेला कोन पाहिजे. आपण आता सराव संच 3 मधील उदाहरणं पाहूया. कंपास पेटीतील योग्य साधनांचा वापर करून कोन काढा आणि कंपास व पट्टीच्या सहाय्याने तो दुभागा. सुरुवातीला आपल्याला 50 अंश मापाचा कोन काढायचा आहे. आपण एक किरण काढणार आणि कोन मापकाचा वापर करून आपण या ठिकाणी आपण समजा कोन हा PQR हा कोन काढला 50 अंश मापाचा. कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने तो दुभागायचा आहे. आपण त्याची प्रोसिजर पाहिलेली आहे. असं एक ठिकाणी अंतर घेणार, चाप टाकणार, नंतर या ठिकाणी 2 असे क्रॉस करणारे चाप टाकणार आणि यातून बरोबर किरण काढल्यानंतर हा समजा किरण QS जर झाला तर हात बरोबर तो कोन दुभागलेला असेल. जर हा पूर्ण कोन 50 अंश मापाचा असेल तर हा वरचा कोन 25 अंश आणि खालचा कोन 25 अंश मापाचा असेल. 115 अंशाचा कोन काढताना हा एक किरण काढणार. आता 115 अंशाचा कोन साधारणतः दिसताना या पद्धतीचा दिसेल आपल्याला, कारण हा विशाल कोन आहे. दुभागताना प्रोसिजर सेम असेल. समजा आपण या कोनाला नाव दिलं आपण DEF नाव दिलं, प्रोसिजर सेम असेल. एक असं मार्क केलं, यानंतर या ठिकाणी 2 मार्किंग. आणि जर हा किरण आपण असा काढला तर बरोबर या ठिकाणचा जो पहिला कोन आला असेल तो 57.5 अंश मापाचा असेल आणि हा पण सध्या 57.5 अंश मिळेल. म्हणजे बरोबर या 115चे 2 समान भाग होतील. 80 अंशाचा कोन काढताना 90 अंशापेक्षा थोडासा कमी दिसेल असा. समजा याला मी नाव दिलं KLM आणि हा कोन समजा मी 80 अंशाचा काढलेला आहे. दुभागताना प्रोसिजर परत सेम, मार्किंग, 2 मार्किंग, इंटरसेक्शन, हा किरण जोडला. LN हा समजा काढला तर हा वरचा कोन असेल 40 अंश मापाचा, खालचा कोन असेल हा 40 अंश मापाचा आपण कोन दुभाजक काढल्यानंतर. आणि 90 अंश म्हणजे हा काटकोन आहे. या ठिकाणी आपण काटकोन काढणार. जर आपण या ठिकाणी स्क्वेअर केला तर याचा अर्थ हा 90 अंशाचा कोन झाला. त्याला समजा मी नाव दिलं XY आणि Z नाव दिलं. आणि जर याचा परत कोन दुभाजक काढत असताना सेम प्रोसिजर, हा अँगल म्हणजे मार्क केलं, नंतर 2 चाप टाकले असे क्रॉसवाले आणि इथून हे जोडलं तर समजा हा YK नाव दिले याला, तर हा त्याचा कोन दुभाजक झाला. त्यामुळे हा पहिला कोन 45 अंशाचा असेल, दुसरा कोन 45 अंश मापाचा असेल. अशा पद्धतीने आपण सराव संच 3 मधले ही 4 उदाहरणं पाहिल्यानंतर इयत्ता 6वीच्या पुस्तकातील दुसरं प्रकरण कोन हे प्रकरण या ठिकाणी पूर्ण होते. धन्यवाद.